फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 12वी विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील व इयत्ता 10वीतील गुणवंतांचा गौरव सोहळा गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात व संशोधन केंद्र येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाला। त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले। नंतर प्रार्थना झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नीलकंठ निकम यांनी केले। Officers from Police Department, Honorable Prabhakar Rate Sahib, Kumar Chaudhary Sahib, Senior PA, these are senior PAs, office bearers of PA Narati, Avinash, Isha and Sachin. I now take this opportunity to introduce you, the chief guest. In fact, Honorable Vishwas Nagare Patil Sahib, youth icon, doesn't require a special introduction. He is IPS officer of 1997 batch, has done MA in history and then LLB. Prior to UPSC, he was also selected as deputy collector and sales tax officer or inspector by MPSC. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे चेअरमन सरदार गुरुदेव सिंग बिर्दी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जब बच्चा 10th में अच्छे मार्क लेके पास होता है तो पेरेंट्स का भी इसमें हाथ होता है, बच्चे का भी उसी टाइम आदत पड़ जाती है अच्छा करने की। ये बच्चों से एक अच्छे नागरिक बनते हैं, एक अच्छे ऑफिसर बनते हैं, अच्छे डॉक्टर बनते हैं। ये प्रेरणा जरूर लेना चाहिए। एक ऑनेस्ट नेक इंसान बनना बहुत जरूरी है। गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरदार परमिंदर सिंग यांनी संस्थेची माहिती दिली। From here you will be looking on forward to either become an engineer or a medical, or you may go into IPS, or you may go into IAS, or you may be appearing for the UPSC exams. Now this next coming 4 to 5 years are really going to be a struggling period for you, where you will be searching for the new colleges, you will be searching for the choice where you want to go. And then of course it is the hard work in next 4 to 5 years which will decide the path of your career. Academics, who are industrial practices and social service, and most of the students know that, and the parents also know that Guru Gobind Singh College is very strict in its discipline. We have a school, we have a junior college, we have a diploma college, we have an engineering college, and at the same time we have skill development courses like BWalk, DWalk, Pradhan Mantri Vikas Kaushal Yojana, where the students have hands-on training on doing the actual work on the projects. I am proud to say that we are one of the only 3 colleges in Maharashtra, our diploma, which is NBA accredited all branches, and we are NAC accredited for our engineering college in a short term of only 6 years of the inception, which is a landmark in its own. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे, अपयशाला घाबरायचं नाहीये आणि हार्डवर्कला पर्याय नाहीये। आणि सगळं कशासाठी करायचं तर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतनं। मग त्या दिशेला त्या प्रवासाला खूप मजा येते। आयुष्य काय कॅनव्हास आहे, खूप मोठा कॅनव्हास आहे, तो कसा रंगवायचा ते आपल्या हातामध्ये आहे। आता जर मोबाईलमध्ये आपण बिझी झालो आणि आयुष्याला वेगळं वळण, कारण चांगले 4 हार्मोन्स असतात, एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटॉसिन, आणि वाईट कॉर्टिसॉल असतं, जे प्रत्येक गोष्टीचं विष बनवत असतं। आणि मोबाईल आपल्याकडे आता विष बनवायला लागलाय। नवीन जनरेशन पालक आणि विद्यार्थी आहेत, पण प्रत्येक विद्यार्थी आज नीटचा टॉपर आहे तो म्हणून मी 2 वर्ष मोबाईल पासून दूर राहिलो, टीव्ही पासून दूर राहिलो, कारण हे डिस्ट्रॅक्शन, आकर्षण, अमिष। कारण स्वामी विवेकानंदांनी तरुण कसा असावा असं सांगितलंय, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये तेज आहे, मनामध्ये उत्साह आहे, विवेक आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्याची देशावर प्रेम आहे, आई वडिलांवर श्रद्धा आहे, असा आदर्श युवक असला पाहिजे। आणि त्यांनी सांगितलं, Arise, awake and stop not till the goal is reached. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा. If we rest, we rust.
यानंतर 10वी-12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येऊन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य श्रीहरी उपासनी यांनी आभार मानले. नाशिक विभागातील सर्व 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी उपस्थित आजचे प्रमुख अतिथी श्री विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त नाशिक यांचे खास मी आभार मानतो. त्याचबरोबर दिव्य मराठीचे संपादक श्री जयप्रकाश पवार, जुबेर मंसुरी यांचे सुद्धा मी आभार मानतो. आमची मॅनेजमेंट, ऑनरेबल चेअरमन श्री गुरुदेव सिंग बिर्दी, तसेच व्हाईस प्रेसिडेंट हरजित सिंग आनंद यांचे सुद्धा या कार्यक्रमानिमित्त आभार मानतो. सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे यांचे देखील मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानतो. या प्रसंगी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष सरदार हरजित सिंग आनंद, सचिव सरदार बलबीर सिंग छाबरा आदी मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पडळकर यांनी केले. पल्लवी पडळकर, प्रवीण शिंदे, तेजश्री कुलकर्णी, व्ही.एस. गवळी, सुनील मोरे, झावरे सर, निशिगंधा खैरे, कोळी सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.